आवाज दिला यानी नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसं काय केमचं मजामा? तर मी गणेश जाधव तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर 2 महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता बहिणीच्या साखरपुड्याचा, त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला. तर आता आहे बहिणीची हळद आणि लग्न. तर महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यात हळदीची रसम का असते, कुठल्या देवीदेवतांची पूजा केली जाते, काय चालीरीती असतात, कशी पारंपरिक पद्धतीने हळद होईल, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील. तर पूर्वी ना आमच्या समाजामध्ये धवलारीन बाई लग्न लावायची. हल्ली सुद्धा पालघर जिल्ह्यात डहाणू, तलासरी, जव्हार या भागात धवलारीन बाईच लग्न लावते. पण जसं आमच्याकडे पैसा आला, आम्ही धवलारीन बाईला विसरलो आणि भटजी घेऊन यायला लागलो. असो, तर आता तुम्हाला ना एक साखरपुड्याची सिक्रेट सांगतो. इकडे आजूबाजूला कोणी नाही ना, तर तुम्हाला म्हणून सांगतो, कोणाला सांगू नका. साखरपुड्याला ना आपण 2 करवल्या पटवल्या होत्या. पहिलीला विचारलं आपलं जमल का, तर ते म्हटले तू फार जुना माणूस आहेस, तू फार बोलतो जुना माणूस आहेस. दुसरीला विचारलं आपला जमू शकतं का, आपलं जमेल का, तर ते म्हटले तुझे सांग केस मी केला. असं मंडळी, तुमच्याकडे एखादी मुलगी असेल तर मला कळवा, आवर्जून कळवा का. सो चला मंडळी, आता आपण भेटू थेट हल्दीमध्ये. चला. तर मित्रांनो, सकाळपासूनच कामाची सर्व लगबग सुरू आहे. आलतो जांभळीचे डहाळ आणायला. तर हल्दीच्या दिवशी सकाळी मंडपाच्या खांबाला जांभळीचे डहाळ बांधण्याची एक पद्धत आहे. पण हे नेमकी का बांधतात ह्याचं रिझन मला पण माहिती नाही. सजावटीसाठी बांधतात की त्याच्या मागचं अजून काही रिझन आहे, हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर जातो आता आणि डहाळ बांधून घेतोय. चला मंडळी. लेट झालं ते आता काय लावून दिसते ना. हा, त्याला पण लाव हळद कुकू. या लवकर या, काय करा ना, तर लेट व्हाल. त्यांचेच लाव, भाऊंचेच लाव. लावला नाही याला. चला मित्रांनो, फटाफट डहाळ बांधून घेऊया आणि बाकीच्या कामाला सुरुवात करूया. तर जांभळीचा डहाळ बांधून झालाय आपला. दोन दाना तरी असं उडवायचं, मग पाटावर ठेवायचं. एक पाट आता दुसरा नाही का जरा कालावया करणार, जरा तेच भरा दंड फोन करा ना. मामाचा मुलगा मंडप बांधतो इकडे. तर हा इकडे रुपेश मंडप बांधतोय बघा. आता तो वर चढलाय, थोडा पावसामुळे थोडं लेट झालंय. तर हे जेवणासाठी मंडप आहे इकडे. घोडा बघा कसा वरच्या वर उडवतो. समोर हे मेन मंडप आहेत. इकडे समोर 4 मंडप टाकलेत.
इकडे वहिनी निसर्ग देवतेची पूजा करते. इथे नवरी मुलीचा चुडा भरायचा आहे. बरोबर माहिती आहे तुम्हाला कुठे उद्यापासून एकदा या मंडळाला बांधल्या मग डोक्यावर ठेव. कुंकू लागत कर उतरव का तिथं पहिला सुरू बसायचा असं करायचं बस. आता मम्मीच असत. चला आता सुरुवात करा. पुढे हळदीचा आमचा फोटो घेतला का नाही. एक ते गाणी सांग कुठला तरी मी धवलारीन बाय. मी काय सांग आलू आलू आलं गावा आमची नवरी लहान ग एवढाच सांगा बस. एवढा झाला. सांगत एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स गेला कुठं नाही आता विसरले. आधी काय करू जरा पुढं मागे करू का नको. हात लावू नका आता. चला लावायला सुरुवात करा. नंतर मी ती आई सांगते पण मला काही समजलं नाही. माझे पाय लावावं लागेल. ये ना करा कधी द्या दुसरी साडी पण बोला कसला द्या. हे सगळ्यांना बोलवा बाबा. आता कोण कोण आहेत तुमची ते काय लवकर बोलवून काहीतरी करायला नाही. बोलवतात ना गपचूप ना मग असं मारतात ना मागून वार करतात. पैसे टाका पाठावर. तिथं नुसतंच मेहनत जाते ना. काय नाही पैसे त्याच्यावर. काही वेळा जास्तच लावा. जास्तच लावा. हात वर करा. नवरीला आत्याला नको लावू. बस बस ही पण लागले चांगलं करायला कमीला. तिथं तिथं थकली गेली लागली कसा बसला. बस का बस तर डोळ्यात आणि दुसऱ्या आवाज दिला याने आपली जवळची जातो. नाही आवाज दिला ना त्यांनी मला. का घेतोस का तू झोपड्याने गेलोस ना दारू घेऊन तर मला सांगलास ना घेतोस का.
इकडे पाण्याची सोय चालू आहे. वसंत दादा इकडे टाकी घेऊन चाललाय लवकर लवकर. काय लरा या फार लरल्या कांचनी पण जाम असू लागली. कांचन चालला नाही आहे. त्या याच्यात काय कापा ना बाई ते टाके द पकडा दोघं दोघं. नको समजा दुसऱ्या घरात उचलला तर ते काढून धरून विटा पण पडलं. कडी उजवून मारा कडी व धरून ठेवा. हा तसा करा. खालच्याने चरवीत असला तसं. चरवायचा झाला. बाबू एखाद दगड आणा घसून नारळ फोडाय. हा तर ती अगरबत्ती बाला लावा. पाणी टाकाय पाहिजे ना जरा याच्यातला आता कुठे गेल्या वेणी लावलीस का नवऱ्याची काय सांग पटकन. काहीतरी एखाद जुना वेळा सांग आठवलं असेल. तुला माहिती नाही का उंबऱ्या ठेवलाय तर एखादं नाव आठवून ठेवावं असा. तसं काय सोडणार नाही नाव घेतल्याशिवाय. 12 वाजलं तरी इथंच राहायला लागत. नाव घेतल्याशिवाय सोडणार नाही. 12 का नाही वाजत मग. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून. शंकराच्या पिंडीवर बेल वाजते वाकून रोशन सर्वांचा मान राखते. अरे वा इकडे उजेडा तिकडे दिसत नाही. अरे देवा.
रानात एक रामाचा तला सोने म्हणे रानात एक रामाचा तला